त्याला माझ्या मुलीला न्याय पाहिजे तुम्हाला। माझं सासूचं नवऱ्याचं ते बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारले नवऱ्याने। सोलापुरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। सोलापुरात एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती। आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं असून वडिलांचे आणि आजीचे अनैतिक संबंध पाहिल्यानं वडिलांनी स्फोटच्या मुलीचा खून करून तिला पुरल्याची धक्कादायक माहिती मुलीच्या आईने दिली आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। माझं सासूचं नवऱ्याचं होते ते बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारले नवऱ्याने। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील धक्कादायक घटना घडली होती। शुक्रवारी संध्याकाळी 5च्या सुमारास कुसूर गावाच्या पोलीस पाटलांना गावात एका मुलीचा मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस पाटील आणि प्रशासनाने घटनास्थळी जात पाहणी केली होती। त्यावेळी घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एका मुलीचा मृतदेह पुरून ठेवल्याचं आढळून आलं। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे। त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलीच्या आईनेच हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे। सोलापुरात 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यानंतर चौकशी केली असता मृत मुलीनं वडील आणि त्याची आजी या दोघांचे अनैतिक संबंध मुलीने पाहिल्याने तिचा खून केला असा आरोप मृत मुलीच्या आईनेच केला आहे। मग असं झाल्यावर मी कोणाला पण सांगितलं नाही। परत मारा लागले, परत मला पण 4 वेळा मारले। मग मुली परत असं झाले म्हणून मुलीने परत झाले म्हणून पोरीने सांगितले आई सोबत ते नवरा आहे म्हणून ते माझ्या सासू सोबत ते मुलीने सांगितल्यावर मुलीला मारले। त्याला माझ्या मुलीला न्याय पाहिजे तुम्हाला। दरम्यान पोलिसांनी अद्याप मृत्यू की खून याबाबत शवविच्छेदन अहवाल न आल्यानं कोणावरही कारवाई केली नाही।